आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता. हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी विनंती. स्वामी म्हणतात, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जे आज तुमच्या मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल. फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप कर. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. स्वामी म्हणतात, तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 102 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता माझे नाव घे. तुला मार्ग आपोआप सापडेल. कधी कधी ज्या गोष्टी आपल्या जीवनात सर्वात जास्त आपल्याला त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात. परमेश्वर म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखीन एक, तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंदात राहायचं असेल तर हे सोपे 5 नियम लक्षात ठेवा. आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. तुमचे मन चिंतापासून मुक्त करा. साधेपणाने जगा. अधिक द्या, कमी अपेक्षा ठेवा. कारण तुम्ही जेवढ्या कमी अपेक्षा ठेवाल तेवढे तुम्ही आनंदी आणि सुखी राहाल. जिथे परमेश्वराचे अस्तित्व आहे तेथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुम्हाला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात. बाळा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामी, मी तुमचं बाळ आहे, कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेल. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा. स्वामी म्हणतात, बाळा, लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे दूर करणार आहे. तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी वाईट आहेत. चांगल्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे आणि तुमच्यासाठी ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापासून दूर करणार आहेत. तुम्ही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी, कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण देऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईल. तुमच्या इच्छा पूर्ण करेन. तुम्हाला पाहिजे जे सर्व मी देईन. स्वामी म्हणतात, बाळा, तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही जर आराम करत असाल तर हे तुमचे चुकीचं आहे. तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. हे नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 101 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जीवन हा फक्त दिवस रात्र, सुखदुःख, यश अपयश यांचा खेळ नाही. तो एक खोल अनुभवाचा प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक माणूस काहीतरी शिकतो, काहीतरी गमावतो आणि
काहीतरी गोष्टी आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवतो. या सगळ्या अनुभवामधून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. आपण कोणासोबत काय शेअर करायचं आणि किती शेअर करायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या सर्व दुःखांचे कारण म्हणजे कोणाला तरी आपले म्हणणे हे आहे. तुम्ही कधी नीट विचार करा. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व चिंता त्याच ठिकाणाहून येतात जेथे तुमची आपलेपणाची भावना असते. हे माझं आहे, हा माझा आहे, या भावनेतून तुमच्या जीवनात दुःख सुरू होतं. एका व्यक्तीकडे खूप मोठा वाडा होता. त्याने आयुष्याची सगळी संपत्ती लावून तो वाडा बांधला होता. आसपासच्या शहरातील अनेक लोक त्याच वाड्याला पाहायचे. येता जाता अनेक मोठे व्यापारी तो वाडा विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. तो वाडा त्याचा अहंकार होता. त्याच्या जगण्याचे ते कारण होते. त्याला त्या वाड्याचे खूप मोह होते, खूप आकर्षण होते. एक दिवस त्याच्या वाड्याला आग लागली. तेव्हा तो बाजारात गेला होता. घरी परत आल्यानंतर त्याने पाहिलं की त्याचा वाडा आगीमध्ये जळत आहे. त्याच्या त्या वाड्याला आग लागली आहे. त्याचे स्वतःचे घर आगीत जळताना पाहून त्याला इतके दुःख झाले की त्याने म्हटलं, जर हा वाडा राहणार नाही तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. माझा वाडाच नाही, स्वतःचं घरच नाही तर मी काय करू? जर माझं स्वतःचं घरच जळत असेल तर मग मी काय करू जगून तरी? तोही त्या आगीत उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा कोणीतरी त्याला थांबवलं आणि म्हटलं, अहो, हा जो तुमचा वाडा आहे याचा सौदा कालच तुमच्या मुलाने कोणासोबत तरी केला होता. तेव्हा त्याला कळले की हा वाडा आता माझा राहिला नाही, तो दुसऱ्याचा झाला आहे. तेव्हा त्याची सगळी चिंता संपली. इतर लोक जळणारा वाडा पाहून जसा तमाशा बघत होते तसाच हाही माणूस उभा राहून तसाच तमाशा बघत होता. इतक्यात त्याचा मुलगा आला. तो आपल्या मुलाला पाहून खूप प्रसन्न झाला आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाला, तुझ्यासारखा मुलगा खूप भाग्याने मिळतो, नशिबाने मिळतो. माझं नशीब खूप चांगलं आहे की तुझ्यासारखा मुलगा मला मिळाला आहे. आज माझे जीवन वाचवले तू. आज या घराला आग लागली आणि तू कालच त्याचा सौदा केला. तेव्हा त्याचा मुलगा म्हणाला, बाबा, मी या वाड्याच्या सौद्यासाठी गेलो होतो, पण याचा सौदा अजून पक्का झाला नाही. जेव्हा वडिलांनी हे वाक्य ऐकलं, अजून सौदा झाला नाही, तेव्हा ते पुन्हा रडू लागले. जोरजोरात रडू लागले. माणूस तोच आहे, पण जेव्हा वाडा माझा असतो तेव्हा तो दुःखही देतो आणि आनंदही देतो. पण जेव्हा तो माझा नसतो, त्याच्याशी माझे कोणतेही नाते नसते, तेव्हा सगळे दुःख संपून जातात. हेच जीवनात घडते. जेव्हा आपण कोणत्याही ठिकाणाला, कोणत्याही व्यक्तीला, मनुष्याला, कोणत्याही नात्याला, कोणत्याही कामाला आपले मानतो, माझे मानतो, तेव्हा सर्व दुःखाची सुरुवात होते. प्रत्येक अडचणीची सुरुवात होते. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही ज्याला आपल्या जगण्याचे कारण मानता, ज्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही असे म्हणता, ती ही गोष्ट, ती व्यक्ती, ते काम तुम्हाला खूपच दुःख देते. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या स्वप्नाचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता. सकारात्मक विचार करा. बदल आपोआप तुमच्या आयुष्यात घडतील. बदल स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान छान गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतील. तू फक्त आमचं नामस्मरण कर, आमच्यावर विश्वास ठेव. सर्व संकट वाऱ्यासारखं उडून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते.